नमस्कार मित्रांनो, माझे नाव आरोही गजानन हेंद्रे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे 3 कोकराची गोष्ट. या पुस्तकाला किंमत नाही आणि ह्या पुस्तकाला लेखक पण नाहीत. चला तर मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात. एक गाव होते. त्या गावामध्ये एक बकरी राहत होती. बकरीला 3 कोकराचे पिल्ले होते. थोडे मोठे झाले मग बकरीने त्यांना सांगितले, ह्या गावामध्ये चांगलं गवत नाही, तुम्ही कुठे दुसरं जा. पहिलं कोकराचं पिल्लू पुढे गेलं. त्याला एक माणूस भेटला. नंतर त्यांना खायला गावातला भारा होता. कोकूर त्याच्या म्हणाला, दादा मला गवत देतो का? त्याची घर बांधून घरात म्हणजे राहू लागले. नंतर ते पिल्ले त्या माणसाने त्याला चारा दिला. नंतर ते पिल्लाने त्यांच्यासाठी छोटंसं एक घर बनवलं. नंतर त्या घराजवळ एक कोल्हा आला. नंतर त्या कोल्हा बघितलं, त्या घरामध्ये छोटे 3 कोकराचे पिल्ले होते. नंतर त्या घराजवळ आला आणि नंतर मग ते बघितलं आणि ते दादांना गवत दिले. पहिला कोकराचा गवताचे घर बनवले. ते घरात राहू लागले. एके दिवशी एक लांडगा तिथे आला. लांडगा म्हणाला, कोकरा दार उघड. मग ते आता उघडून दे. कोकरा म्हणाला, मी दार उघडणार नाही, तुम्ही आता घरात नाही. दुसरे कोकूर दुसऱ्या गावात गेले. वाटेत त्याला एक माणूस भेटला. त्याच्या डोक्यावर खूप मोठा भारा होता. दुसरा आता कोकरा त्याला म्हणाला, दादा मला काड्या देतो का? मी आजचे घर बनवून घरात म्हणजे राहतो. लांडगा म्हणाला, मी इकडू एक धरक मारीन असं म्हणाला. धरून तुझे घर पाडले. नंतर त्या कोकराच्या पिल्ल्याला असे वाटले, आता मी वाचू शकत नाही, कारण की त्यांना त्याची गच्ची धरली होती. नंतर मग ते सर्व झाले आणि दुसऱ्या दिवशी ते लांडगं दुसऱ्या पिल्लाच्या घरात गेला आणि त्या पिल्लाला म्हणला, कोकूर दार उघड. ते पिल्लू म्हणाला, मी दार उघडणार नाही. नंतर मग
नंतर मग ते दुसऱ्या दिवशी डबल गेला आणि मग नंतर त्या कुकराचं घर पाडले आणि मग नंतर मग ते सर्व झाले आणि नंतर त्या कुकराची गच्ची धरली. नंतर तिसरा पिल्लू तिसऱ्या माणसापाशी गेला. चला तर आता मित्रांनो, माझी गोष्ट संपत आली आहे. धन्यवाद.